तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये न्यूट्रियन्स अँड डाईट यावरती चर्चा केली होती, म्हणजेच पोषण आणि आहार यावर चर्चा केली होती. तर आपल्याला संतुलित आहारामुळे काय मिळते? तर संतुलित आहाराचे फायदे आहेत की त्यामुळे शरीर धडधाकट राहते, त्यामुळे आपली वाढ चांगल्या प्रकारे होते, त्यामुळे आपली मानसिक जे हे आहे ते चांगले राहते. प्रोबायोटिक म्हणजे काय? प्रोबायोटिक हे एक सूक्ष्मजीव आहेत. या सूक्ष्मजीवांमुळे आपले शरीर चांगले राहते. हे प्रोबायोटिक सूक्ष्मजीव दही आणि ताक मध्ये असते. हेच प्रोबायोटिक सूक्ष्मजीव दुधामधून दही आणि ताक तयार करतात. ते आपल्या शरीरात लाखोंच्या संख्येने राहतात आणि ते राहणे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असते. म्हणून दही आणि ताक हे कधी ना अधूनमधून घेत राहायला पाहिजे. तर संतुलित आहारचे स्रोत काय आहेत? तर संतुलित आहार रोजच्या रोज घेण्यासाठी आपण एका पिरामिड प्रमाणे आपण जेवण केले पाहिजे. जसे की सिद्ध पदार्थ हे कमी प्रमाणात खायला पाहिजे, जसे की तेल, तूप, लोणी आणि कोणते पदार्थ त्याच्यापेक्षा जास्त खायला पाहिजे, म्हणजे प्रथिने, दुधाचे पदार्थ, मासे, अंडी हे त्याच्यापेक्षा थोडे जास्त खायला पाहिजे. फळे आणि भाज्या हे जास्त खायला पाहिजे, जसे की पेरू, चिक्कू, टरबूज असे भाजीपाला, जसे की मेथी, शेपू, पालक अशा पालेभाज्या. आणि त्याच्यापेक्षा जास्त आपण कर्बोदके खायला पाहिजे, जसे की धान्य, जसे की गहू, ज्वारी, बाजरी, डाळी असे. तर हे आपण जर खाल्ले तर पोषक तत्वांची जी गरज असते ती भागते. आणि जी कमतरता असते आपल्या शरीरातली कोणत्याही संतुलित आहार, तर ती संतुलित आहार घेण्यामुळे ती कमतरता टळते. तंतुमय पदार्थ म्हणजे रोजच्या आहारात आपण पुरेसे तंतुमय पदार्थ खातो, तर त्याला आपल्या आरोग्याला फायदा होतो. तर आपण ते खाण्यासोबत सर्व जे आपण प्रथिने, कर्बोदके, सिद्ध पदार्थ जे पण खातो, तर आपण त्यासोबतच पाणीही प्यायला पाहिजे. सर्व पोषक तत्वांबरोबर शरीराला पाण्याचीही सतत गरज असते, जसे की दूध, ताक, लिंबू सरबत, फळांचे रस आणि भरपूर पाणी प्यायला पाहिजे. तर कुपोषण म्हणजे काय? तर कुपोषण म्हणजे शरीरासाठी आवश्यक पोषक तत्वे न मिळाल्यास त्याला कुपोषण म्हणतात. पुरेसे अन्न न मिळाल्यास किंवा आहार असंतुलित असले तरी त्याचे कुपोषण होते. तर गरजेपेक्षा जास्त जर आपण खाल्ले, आहार जास्त जर घेतला आपण, तर त्याचे अतिपोषण होते. जंक फूड म्हणजे काय? तर चविष्ट लागणारे, चटपटीत, खावेसे वाटणारे, परंतु ज्यात कोणतेही पोषक तत्वे नसतात आणि ज्यांचा आपल्याला काहीच फायदा नसतो, अशा पदार्थांना आपण जंक फूड म्हणतो. चॉकलेट, बर्गर, नूडल्स, चिप्स, वेफर्स, शिरपे असे जंक फूड असतात. हे जंक फूड खायला नाही पाहिजे. या पदार्थांपासून आपल्याला फक्त ऊर्जाच मिळते, परंतु पोषक तत्वे मिळत नाही. तर आपल्याला पोषक तत्वे मिळणे जास्त गरजेचे असते. त्यामुळं हे थोडेसेच खायला पाहिजे, हे जास्त नाही खायला पाहिजे. लठ्ठपणा टाळण्यासाठी काय केले पाहिजे? तर लठ्ठपणा टाळण्यासाठी संतुलित आहार घ्यायला पाहिजे. सालीसकट धान्ये, सालीसकट फळे खायला पाहिजे. सायकलचा वापर, मैदानी खेळ हे जरा जास्त करायला पाहिजे. भूक नसताना खायला नाही पाहिजे. जंक फूड टाळायला पाहिजे. टीव्हीवरील कार्यक्रम पाहता खायला नाही पाहिजे. खायचा वापर जरा कमी खायला नाही पाहिजे. मोटर गाड्यांचा वापर, जसे की बाईक, कार यांचा वापर जरा कमी करायला पाहिजे आणि सायकलचा वापर जास्त करायला पाहिजे. अन्नपदार्थातील भेसळ,
तर अन्नपदार्थ विकताना जसे की दूध, काळी मिरी, आईस्क्रीम, तांदूळ, शेंगदाणा हे विकताना त्याच्यात ते जास्त प्रमाणात विकावे यासाठी त्याच्यामध्ये कमी दर्जाचा किंवा एकदम स्वस्त पदार्थ मिसळला जातो. आणि हे भेसळ जी होते तर ती जी मिसळलेली असते ती आपल्या शरीरासाठी घातक असते आणि त्यामुळे आपण आजारी पडू शकतो. म्हणून भेसळयुक्त पदार्थ आपण खायला नाही पाहिजे. भेसळीचे पदार्थ म्हणजे काय, तर भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारे जे अन्नपदार्थ असतात ते बेमालूपणे मिसळून जातात. तर अन्नाची भेसळ ही कायद्याने गुन्हा केलेला आहे. तर कोणकोणत्या पदार्थांमध्ये कोणकोणते भेसळीचे पदार्थ मिसळू शकतात आणि ते मिसळतात. दूधमध्ये पाणी, स्टार्च, युरिया, लाल तिखट जी असते आपली पावडर त्याच्यामध्ये विटेची पूड, लाल भोपळ्याची भुकटी, काळी मिरीमध्ये पपईच्या बिया, आईस्क्रीममध्ये धुण्याचा सोडा, कागदाचा लगदा, तांदूळमध्ये बारीक पांढरे खडे, शेंगदाण्यामध्ये लाल सरगारगुट्या खडे असे पदार्थ मिसळतात. तर यामुळे आपल्या शरीराला हे घातक असतात आणि आपल्या आरोग्यालाही हानिकारक असतात. म्हणून हे पदार्थ खायला नाही पाहिजे. तर अशी आपण आज न्यूट्रियस अँड डाईट यावर चर्चा केली, तसे म्हणजे पोषण आणि आहार यावर चर्चा केली. तर धन्यवाद.